Hello. 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 Okay. So, good afternoon, everyone. Last lecture आपण सिक्युअर नेटवर्क डिझाईन हा हा युनिट स्टार्ट केला, थर्ड युनिट. त्यामध्ये आपण इंट्रोडक्शन बघितलेलं. इंट्रोडक्शन मध्ये आपण सिक्युअर नेटवर्क डिझाईन काय आहे, त्याच्यामध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत, ते का करणं गरजेचं आहे, ठीक आहे, हे सगळं बघितलेलं. त्यानंतरचा जो पॉईंट आहे ह्यामध्ये तो आहे नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटी. ओके. नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटी मध्ये आपण इन नेटवर्क जे इंटरनेट किंवा आपण नेटवर्क मध्ये डिव्हाइस असतात त्यांची सिक्युरिटी कशी करू शकतो, त्यामध्ये कुठले कुठले गोष्टी आहेत सिक्युअर करण्यासाठी, कुठले कुठले पॉईंट, कुठल्या कुठल्या सर्व्हिसेस आपण त्यामध्ये देऊ शकतो, हे सगळे पॉईंट्स त्यामध्ये बघायचे. हा जो पॉईंट आहे तो ओव्हरव्ह्यू अबाउट द नेटवर्किंग सिक्युरिटी अँड विच factor are including to secure the network device. I am talking about device. Okay. So network device security, how to use the routers and switches to increase the security of the network. Routers and switches have been managed by using command line interface, but interface have evolved over the time during the graphical configuration solutions, and CLR are still available, but the web user interface have become ubiquitous. आता जे सिक्युअर नेटवर्क डिझाईन करण्यासाठी किंवा नेटवर्किंग जे काय आहे ते मॅनेज करण्यासाठी ह्या अगोदर म्हणजे राउटर आणि स्विचेस हे मेनली यूज केले जातात. राउटर काय, स्विचेस काय, हब काय, ओके, ते यूज केले जातात. मग ते यूज करताना, ते ऍक्सेस करताना मग त्यामध्ये अगोदर सुरुवातीला कमांड लाईन इंटरफेस केलं जायचं. कमांड लाईन इंटरफेस जे CLI आहे, ओके, ते यूज केलं जातं जेणेकरून ते मॅनेज करायला. जसं की आता मी ह्या ठिकाणी हे इंटरनेट वापरतो किंवा हे सॉफ्टवेअर जे आता वेब ब्राउझर आहे, क्रोम मी वापरतो, क्रोम मधून ही PDF ओपन केली, हे युजर इंटरफेस झालं, बरोबर आहे, वेब इंटरफेस झालं किंवा युजर इंटरफेस झालं. कमांड लाईन इंटरफेस मध्ये तुम्हाला माहिती असेल की फक्त आपण कॅरेक्टर्स असतात, कमांड्स असतात, बाकी काय असं माऊसचा त्यामध्ये उपयोग नसतो, फक्त कमांड्स देणं. जसं की ब्लॅक स्क्रीन CMD आपण बघितलेलं आहे DBMS मध्ये वगैरे, तेवढंच असतं. त्या थ्रू काय केलं तर हे सगळं मॅनेज केलं जात होतं. त्यानंतर ते इव्हॉल्व्ह होऊन त्या ठिकाणी वेब इंटरफेस आले, वेब युजर इंटरफेस, ते आहेत सध्याला यूज करायला, बट CLI पण आताला यूज केलं जातं. सो स्विच अँड राउटर बेसिक. आता स्विचेस आणि राउटरचं बेसिक ह्या ठिकाणी झालं की TCP/IP प्रोव्हाइड्स ऑल द नेसेसरी कंपोनंट्स मेकॅनिझम टू ट्रान्सफर डेटा बिटवीन टू कंपोनंट्स ओव्हर अ नेटवर्क. आता TCP/IP थ्रू आपण काय करत असतो, हे डेटा जो आहे तो सगळा ट्रान्सफर करत असतो. TCP/IP तुम्हाला नेटवर्किंग मध्ये झाला असेल. TCP/IP प्रोटोकॉल आहे, ओके, OSI मॉडेल आहे त्याचं. TCP/IP दॅट इज अ ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल, इंटरनेट प्रोटोकॉल हा प्रोटोकॉल आहे. या प्रोटोकॉल थ्रू सगळी जी काय बरीचशी इन्फॉर्मेशन जी आहे सगळी एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरकडे ट्रान्सफर केली जाते ओव्हर द नेटवर्क. सो ह्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत. मग स्विच म्हणजे काय, राउटर म्हणजे काय, हब म्हणजे काय, हे बघणारच आहे आपण. TCP/IPचं इंट्रोडक्शन बघणार आहे. मॅक ऍड्रेस काय आहे, IP ऍड्रेस काय आहे, ARP काय, हे सगळं आपण बघू. मग त्याच्यामध्ये IP ऍड्रेस ही टर्म तुम्हाला माहिती असेल की IP ऍड्रेस दॅट इज अ इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस, बरोबर आहे. IP ऍड्रेस हा IP ऍड्रेस काय असतो, युनिक असतो. युनिक असल्यामुळे काय असतो, तो युनिकली आयडेंटिफाय, तुम्हाला जर डिव्हाइस असेल ते डिव्हाइस एका नेटवर्कमध्ये बरेचसे डिव्हाइस काय असतात, कनेक्टेड असतात. सपोज जर तुम्ही कॉलेजला आला, कॉलेजच्या एका नेटवर्कमध्ये कम्प्युटर्स बरेचसे कनेक्टेड आहेत, बरोबर आहे. पण प्रत्येकाचा IP ऍड्रेस हा वेगळा आहे. IP ऍड्रेस हा युनिक ऍड्रेस असतो, जेणेकरून तुमचं जे काही डिव्हाइस आहे ते डिव्हाइस नेटवर्क मधून फाइंड करता यावं यासाठी असतं. त्याला इंटरनेट प्रोटोकॉल ऍड्रेस बोलतात किंवा IP ऍड्रेस असं पण बोललं जातं. हे IP ऍड्रेसचं काम करतं. मग मॅक ऍड्रेस कशाला असतो? सो मॅक ऍड्रेस हा इच डिव्हाइस ऑन नेटवर्क ऍक्च्युअली हॅज टू नेटवर्क रिलेटेड ऍड्रेसेस, दॅट इज, आता प्रत्येक डिव्हाइसला दोन ऍड्रेस असतात, मॅक ऍड्रेस असतो आणि IP ऍड्रेस असतो, बरोबर. मॅक ऍड्रेस असतो आणि IP ऍड्रेस असतो. मग जो मॅक ऍड्रेस आहे
तो कशाला असतो, तर तो तुमचा फिजिकल डिव्हाइस आयडेंटिफाय करण्यासाठी असतो ऍक्च्युली. ओके, तो तुमचा ऍक्च्युली फिजिकल डिव्हाइस फाइंड करण्यासाठी असतो. मग सपोज एखाद वेळी आयपी ऍड्रेस किंवा आयपी ऍड्रेस थ्रू जर डिव्हाइस मला फाइंड करायचं झालं, पण त्या ठिकाणी डबल असू शकतो किंवा काहीतरी प्रॉब्लेम येऊ शकतो. पण जर ऍक्च्युली मला फिजिकल डिव्हाइस फाइंड करायचं, ओके, जर सपोज मला एखादी सिस्टम फिजिकली फाइंड करायचं, तर त्यासाठी मला मॅक ऍड्रेसची गरज असते. ओके, इट इज अ ग्लोबली युनिक आयडेंटिफायर असाइन्ड टू नेटवर्क डिव्हाइसेस. देअरफॉर इट इज ऑफ्टन रेफर्ड टू एज अ हार्डवेअर ऑर फिजिकल ऍड्रेस. आता हार्डवेअर किंवा फिजिकल ऍड्रेस ही बोललं जातं. म्हणजेच काय, म्हणजेच तुम्हाला हार्डवेअर किंवा एखादा फिजिकल डिव्हाइस फाइंड करायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला मॅक ऍड्रेस हा लागतो. मॅक ऍड्रेस हा 6 बाईटचा असतो, 48 बीट त्याची लेंथ असते. ओके, जे पहिले 3 बाईट असतात ते आयडी नंबर असतात मॅन्युफॅक्चररचे. जे नंतरचे 3 बाईट्स आहेत ते सिरियल नंबर असतात मॅन्युफॅक्चररचे. ओके, आणि हा सगळा जो हे जे मॅक ऍड्रेस आहे, आयपी ऍड्रेस आहेत, ते लेयर 3 जी आहे ओएसआय मॉडेलची. ओके, त्या लेयर 3 बरोबर हे सगळे काय आहेत त्या ठिकाणी कनेक्टेड असतात. आता ओएसआय मॉडेलमध्ये किती लेयर्स आहेत हे तुम्हाला माहिती असेल, तर नसेल तर त्या ठिकाणी 7 लेयर्स ह्या ओएसआय मॉडेलमध्ये आहेत. त्यातल्या टीसीपी आयपी मध्ये 4 लेयर्स आहेत. त्या कुठल्या ते आपण पुढे बघणार आहोत. थोडक्यात मॅक ऍड्रेसचं काम काय, तर फिजिकल डिव्हाइस फाइंड करणं. ओके, आणि हार्डवेअर डिव्हाइस असेल ते फाइंड करणं. इथे बघा दिलेलं आहे. त्यानंतर जो आयपी ऍड्रेस आहे त्याचं नेटवर्किंग मध्ये जे काही कनेक्टेड डिव्हाइस आहेत ते फाइंड करणं. To send the traffic, a device must have destination device IP address as well as MAC address. तुम्हाला एखाद्या त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन सेंड करायची आहे दुसऱ्या कम्प्युटरला, तर तुम्हाला त्या ठिकाणी त्या डिव्हाइसचा आयपी ऍड्रेस माहिती असणं पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्याबरोबर त्याचा मॅक ऍड्रेस माहिती असणं पण इम्पॉर्टंट आहे. आपण जेव्हा प्रॅक्टिकल बघू, त्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला हे ऍक्च्युली समजेल की कसं कॉन्फिगरेशन केलं जातं. ओके, पण प्रॅक्टिकल बघण्या अगोदर आपल्याला आयपी ऍड्रेस, मॅक ऍड्रेस, त्यानंतर ते कसे कॉन्फिगरेशन करायचं ते आपण प्रॅक्टिकलमध्ये बघू. पण ते काय कन्सेप्ट आहे ती आता अगोदर समजली पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुमचे राउटर्स असतात, हब असतात, स्विचेस असतात. त्या काय कन्सेप्ट आहेत, सर्व्हर काय कन्सेप्ट आहे, फायरवॉल काय कन्सेप्ट आहे, ही सगळी आपण त्या ठिकाणी डिव्हाइस यूज करतो. पण ते डिव्हाइस यूज करण्या अगोदर ते डिव्हाइस आपले काय आहेत, काय काम करतात ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण हे बघतोय. So to send traffic, we need the MAC address. Also, the knowing the destination device host name, sending device can be often destination device IP address using the protocol, that is the domain name services to assertion MAC addresses. The host uses the address resolution protocol. Note that no authentication and verification is done by address resolution protocol. Reply that are received. These are the facilities and attack known as the ARP poisoning. आता ऍड्रेस रेझोल्युशन प्रोटोकॉल आहे, ते काय करतं, तर ते तुमचं मॅपिंग करतं इंटरनेट प्रोटोकॉलला. ओके, आयपी ऍड्रेसला, फिजिकल मशीन ऍड्रेस आहे त्याला. दॅट रिकॉग्नाइज द लोकल नेटवर्क. A table usually called ARP cache is used to maintain the correlation between each MAC address and its corresponding IP address. म्हणजे ARPचं जर बघायचं झालं, इथे मी तुम्हाला दाखवतो की ARP हा ऍक्च्युली त्या ठिकाणी कंट्रोल करतो किंवा त्या ठिकाणी सिक्युरिटी किंवा देण्याचं काम करतं असं बोललं तरी चालेल, की हे कंट्रोल करतं की जेणेकरून मॅक ऍड्रेस किंवा तुमचं आयपी ऍड्रेस ह्यामध्ये कन्फ्युजन होऊ नये, किंवा ते जरी झालं तरी ते थोडक्यात त्या ठिकाणी फाइंड करता यावं डिव्हाइस प्रॉपर. सो एआरपी काय करते, एआरपी स्टँड फॉर ऍड्रेस रिझोल्युशन प्रोटोकॉल अँड विच इज यूज टू फाइंड मॅक ऍड्रेस ऑफ द डिव्हाइस फ्रॉम इट्स आयपी ऍड्रेस. म्हणजेच काय, तुमचा मॅक ऍड्रेस हा फाइंड करण्यासाठी एआरपी यूज केला जातो. दिस मीन्स दॅट द सोर्स डिव्हाइस इज ऑलरेडी नो द आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस हा माहिती असतो, पण त्याचा मॅक ऍड्रेस फाइंड करण्यासाठी आपण एआरपी यूज करतो. दुसरी गोष्ट म्हणजे हे थोडक्यात अटॅक्स हे होऊ नये ह्यासाठी पण यूज केला जातो, जेणेकरून चुकीची इन्फॉर्मेशन किंवा चुकीचं कनेक्शन्स आपण बोलू शकतो ते होऊ नये. ओके, म्हणजेच काय, ह्या आय पी आणि मॅक ऍड्रेस हा दोन्ही ऍड्रेसमध्ये को रिलेशन ठेवायचं काम कोण करत असतो, हा एआरपी करत असतो. ठीक आहे, एआरपी कशाला यूज केला तर एआरपी यूज टू फाइंड द मॅक ऍड्रेस फ्रॉम द डिव्हाइस नोन ॲज आयपी ऍड्रेस. आयपी ऍड्रेस थ्रू तुमचं मॅक ऍड्रेस फाइंड करायचं काम हे एआरपी थ्रू केलं जातं. त्यानंतर आहे टीसीपी आयपी. आता टीसीपी आयपी मध्ये, सो द फंडामेंटल पर्पज ऑफ टीसीपी आयपी इज टू प्रोव्हाइड कम्प्युटर विथ अ मेथड ऑफ ट्रान्समिटिंग डेटा फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर कम्प्युटर. हे कशाला यूज केलं तर तुमचा डेटा ट्रान्सफर करण्यासाठी, एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरला डेटा ट्रान्सफर करण्यासाठी हे जे टीसीपी आयपी आहे ती यूज केला जातो. हा प्रोटोकॉल आहे.
So the purpose of firewall is to control the passage of TCP/IP packet between the host and network. फायरवॉल हे सगळ्यावरती काय करत असते, कॉन्फिगरेशन किंवा लक्ष ठेवत असते की जेणेकरून प्रॉपर कॉन्फिगरेशन व्हावं. So in an actuality, TCP/IP suite protocol an application that perform discrete functions corresponding to specific layers or the open system interconnection model, that is OSI. आता TCP/IP आणि OSIचं या ठिकाणी दिलं की OSIचे जे काय लेयर्स आहेत त्या TCP/IP मध्ये आहेत. मग त्या OSIचे लेयर या ठिकाणी 7 आहेत. TCP/IPच्या या ठिकाणी 4 लेयर, 5 आहेत पण ऍक्च्युअली 4 असतात. TCP/IP ऍप्लिकेशन लेयर, मेमरी ऍक्सेस कंट्रोल लेयर, फिजिकल लेयर आणि नेटवर्क लेयर. ठीक आहे. सो TCP/IP काय यूज टू इस्टॅब्लिशिंग. आता ह्या ठिकाणी मी 3 नोट्स वापरतो. ओके, एक इंटरनेटवरून पण नोट्स घेतलेले आहेत. इंटरनेटवरून मी गिग्स फॉर गिग्स ही TCP/IP OSI लेयर OSI मॉडेल बघण्यासाठी वापरतो. तुम्ही बघू शकता. जावा टी पॉइंट पण रेफर करतोय टू फाइंड द कन्सेप्ट लाईक ARP, स्विचेस, राउटर, हब्स हे फाइंड करण्यासाठी तुम्ही जावा टी पॉइंट पण यूज करू शकता. सेट पब्लिकेशनचे आपण काही नोट्स यूज करतोय जेणेकरून चांगले पॉईंट्स आहेत. आणि इथे ज्या VID ट्युटोरियल्स आहेत त्यांच्या पण नोट्स मी यूज करतो. सगळ्या नोट्स एकत्र यूज करण्याचा उद्देश हाच की जेणेकरून आपलं जे प्रॉपर किंवा जितक्या सोपं आपल्याला समजेल तितक्या सोपं आपल्याला त्या ठिकाणी समजून घेता यावं ह्यासाठी सगळ्या त्या नोट्स एकत्र केलेल्या आहेत. अटेंडन्स जेवढे आहेत त्यांनी सगळ्यांनी अटेंडन्स हे चॅटबॉक्समध्ये टाका कंपल्सरी. तुमचा ह्यावरून अटेंडन्स हा कॅल्क्युलेट केला जातोय. झूम मीटिंगमध्ये जो चॅटबॉक्स आहे त्याच्यावरून. त्याच्यामुळे लेक्चरला अटेंड आहात पण अटेंडन्स टाकला नाही त्याचा काही फायदा नाही. ओके, सो आपण बघितलं की TCP/IP काय करतो. तो काय करतो, प्रोव्हाइड द मेथड ऑफ द ट्रान्सपोर्टिंग डेटा फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर. ओके, एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला काय करत असतो, हा डेटा त्या ठिकाणी ट्रान्सफर करत असतो. सो इन ऍक्च्युअली TCP/IP काय करतो, या ठिकाणी OSI मॉडेलच्या ज्या लेयर्स आहेत त्या लेयर्स त्या ठिकाणी तो यूज करतो. ठीक आहे. So TCP/IP can also recognize duplicate message. ओके. सो TCP/IP मध्ये ह्या ठिकाणी 4 लेयर्स आहेत. त्यामध्ये सांगितलं तुम्हाला की नेटवर्क इंटरफेस लेयर, इंटरनेट लेयर, ट्रान्सपोर्ट लेयर अँड ऍप्लिकेशन लेयर. कुठल्या लेयर्स आहेत तर नेटवर्क इंटरफेस, इंटरनेट, ट्रान्सपोर्ट आणि ऍप्लिकेशन ह्या ज्या लेयर्स आहेत त्या OSI मॉडेलच्या लेयर्स हा TCP/IP काय करत असतो, यूज करत असतो. जे OSI मध्ये लेयरचं काम आहे ते सेम TCP/IP मध्ये आहे. आता मग OSI मॉडेल म्हणजे काय, तर OSI मॉडेल म्हणजे ओपन सिस्टीम इंटरकनेक्टेड. हे मॉडेल का डेव्हलप केलेले आहेत, हे मॉडेल जेव्हा आपण इंटरनेट वरती वर्क करतोय, जेव्हा डेटा आपण एकमेकाला पास करतोय, मग डेटा पास करताना त्यामध्ये वेगवेगळे प्रोटोकॉल्स यूज केले जातात. पूर्णपणे हे जे इंटरनेट आहे ते एका प्रोटोकॉल म्हणजे वेगवेगळ्या प्रोटोकॉल्स वरती काय करत असतं, काम करत असतं. त्या प्रोटोकॉलनुसार काय करत असतं, ते वर्क करत असतं. मग ते करताना ह्यामध्ये TCP/IP हा कशाला यूज केला जातो, TCP/IP तुमचा डेटा थ्रू द इंटरनेट पास करायचा असेल तर वापरला जातो. मग त्यामध्ये SMTP आहे, त्यानंतर HTTP आहे, FTP आहे. हे वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत. त्या वेगवेगळ्या प्रोटोकॉल्सचं हे त्या ठिकाणी काम आहे, वेगवेगळं काम आहे. प्रत्येक वर्किंगसाठी प्रत्येक पर्टिक्युलर वर्कसाठी पर्टिक्युलर काय केला जातो त्या ठिकाणी प्रोटोकॉल हा यूज केला जातो. So this model was OSI model, that is the Open System Interconnected model, was introduced by ISO, that is the International Standard Organizations, and it is not protocol but it is a model, okay, which is based on the concept of layering. आता हे काय, हे जे OSI आहे ते काय कुठलं प्रोटोकॉल नाही, पण OSI सांगतो मी तुम्हाला की OSI मॉडेलच्या लेयर्स ह्या TCP/IP मध्ये यूज केल्या जातात. म्हणजे हे जे आहे त्यामध्ये एक लेयर्स, व्हर्टिकल सेट ऑफ लेयर्स जे आहे ती कन्सेप्ट ह्या OSI मध्ये यूज केल्या जाते. So the purpose of the OSI references model is to guide vendors and developers for the digital communications. Okay, so there are 7 layers of the OSI model. That is the application layer, presentation layer, session layer, transport layer, network layer, data link layer and physical layer. Okay, so ह्या 7 layers ह्यामध्ये आहेत. मग या 7 लेअरचं काम काय, तर आपण गिग्स फॉर गिग्स या वेबसाईटला गेलं तर तुम्हाला चांगल्या प्रकारचे बेटर अंडरस्टँड होईल एकच पहिली ओळ वाचलात तरी. सो OSI मध्ये बघतात तर इथे हे ISO स्टँडर्ड आहे. त्यानंतर ISOने हे स्टँडर्डाइज कधी 1984 ला केलं. सो इट हॅज 7 लेयर्स. ज्या पहिल्या वरच्या ज्या ऍप्लिकेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि सेशन लेअर ज्या आहेत, ओके, त्या सॉफ्टवेअरच्या रिगार्डिंगच्या लेयर्स आहेत आणि ज्या हार्डवेअर रिगार्डिंग लेअर आहेत त्या नेटवर्क लेअर, डेटा लिंक लेअर आणि फिजिकल लेअर
या हार्डवेअर रिगार्डिंगच्या लेयर्स आहेत. ओके, सो आणि जी ट्रान्सपोर्ट लेअर ती हार्ट ऑफ द ओएस असं बोलतात, ती मिडलवेअर लेअर आहे. म्हणजे ह्या टॉपमोस्ट आणि डाऊनच्या ज्या काही साईड आहेत, लोअर मोस्ट, ओके, किंवा लोवेस्ट ज्या लेयर्स आहेत त्यांचं वेगवेगळं काम आहे. हे लक्षात ठेवा की नेटवर्किंग म्हणजे हार्डवेअर रिगार्डिंग कुठले आहेत. मग नेटवर्कशी आहे, डेटा लिंक लेअर आहे, फिजिकल लेअर आहे, त्या हार्डवेअर रिगार्डिंग आहेत. आणि सेशन लेअर, प्रेझेंटेशन लेअर आणि ऍप्लिकेशन लेअर सॉफ्टवेअर रिगार्डिंग आहे. कशात जातात पुढे आपण एक्सप्लेन करताना तुम्हाला समजेल. फिजिकल लेअर जी आहे ती फिजिकल लेअरचं काम काय, तर फिजिकल लेअर इज वन ऑफ द लोएस्ट लेअर ऑफ द OSI रेफरन्स मॉडेल. इज दिस फिजिकल लेअर, इट इज रिस्पॉन्सिबल फॉर द ऍक्च्युअली फिजिकल कनेक्शन बिटवीन द डिव्हाइसेस. तुमचं जे काय ऍक्च्युअली डिव्हाइसमध्ये कनेक्शन होतंय, फिजिकल कनेक्शन जे काय आहे ते डिव्हाइस मधलं कनेक्शन हे ह्या फिजिकल लेअरमध्ये बघितलं जातं. ठीक आहे. सो ह्याचं पूर्णपणे डिस्क्रिप्शन आपल्याला बघायचं नाही, आपल्याला फक्त इंट्रोडक्शन बघायचं की काय काम आहे त्या लेअरचं. ओके, सो इट इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिटिंग इंडिव्हिज्युअल बिट्स फ्रॉम वन नोड टू द नेक्स्ट. ओके, सो दिस इज द फिजिकल लेअर विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ॲक्च्युअली कनेक्शन बिटवीन द डिव्हाइसेस. डिव्हाइसमधलं कनेक्शन जे काय मेंटेन करायचं काम आहे, जे चेक करायचं काम हे फिजिकल लेअरमध्ये केलं जातं. त्यानंतर आहे जी सेकंड लेअर आहे, लोवेस्ट पासून आपण जातोय. ओके, जे खालून आपण त्या ठिकाणी ते जी पहिली होती, ओके, लोवेस्टला ती फिजिकल, त्यानंतर जी लोवेस्ट पासून सेकंडला जी होती ती आहे डेटा लिंक. बरोबर, या ठिकाणी जर बघितलं तर ही जी फिजिकल आहे, फिजिकल लेअर आहे, ही लोवेस्ट आहे. त्यानंतर डेटा लिंक, त्यानंतर नेटवर्क, त्यानंतर ट्रान्सपोर्ट, सेशन, प्रेझेंटेशन आणि ऍप्लिकेशन, या सगळ्या लेअर या ठिकाणी आहेत. आता आपण फिजिकल लेअरचं काम बघितलं काय होतं ते, त्यानंतर आपल्याला बघायचं आहे डेटा लिंक लेअर काय. The data link layer is responsible for the node-to-node delivery of the message. So the main function of this layer is to make the sure data transfer is error-free from one node to the another. म्हणजे तुमचा जो काय डेटा ट्रान्सफर होतोय तो डेटा ट्रान्सफर हा प्रॉपर जातोय की नाही, एरर फ्री होतोय की नाही, म्हणजे डेटा कुठे मिस तर होत नाही ना. जी सपोज मी एखादं पॅकेट सेंड करतो किंवा एखादं पॅकेट त्या ठिकाणी ट्रान्सफर होतोय, ते पॅकेट ॲज इट इज जातोय की नाही. बरोबर आहे, त्यामध्ये कुठे मॉडिफाय होत नाही आहे ना, त्यामध्ये कुठे एरर तर नाही आहे ना, हे सगळं त्या डेटा लिंकमध्ये चेक केलं जातं. म्हणजे तुम्ही मेसेज पाठवताय, तो मेसेज ॲज इट इज जातो. बरोबर आहे, ते काम कुणाचं आहे, डेटा लिंक लेअरचं आहे. डेटा लिंक लेअर काय करते, तर डेटा लिंक लेअर ही ॲक्च्युली रिस्पॉन्सिबल आहे तुमचा जो काय मेसेज, तुम्ही जो काय डेटा पाठवताय तो ॲज इट इज पाठवणं त्यासाठी. ओके, त्यानंतर जी आहे ती लेअर आहे नेटवर्क लेअर. नेटवर्क लेअर इज work for the transmission of data from host to another located in different network. It is also take care of the packet routing. Okay, selection of the shortest path, transmit the packet from the number of routes available. The sender and receiver's IP address are placed in header by the network layer. नेटवर्क लेअरचं काम काय, तर तुमचं नेटवर्क लेअरचं काम हे डेटा ट्रान्समिट करणं, हे नेटवर्क लेअरचं काम आहे. डेटा ट्रान्समिट म्हणजेच काय, तर तुमची जी काय इन्फॉर्मेशन आहे ती एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनला सेंड करणं, म्हणजे एका कम्प्युटरपासून दुसऱ्या कम्प्युटरला सेंड करणं, हे नेटवर्क लेअरचं काम आहे. मग ते सेंड करताना तुम्हाला नेटवर्क लेअर काय करेल, जो शॉर्टेस्ट पाथ आहे, शॉर्ट जो काय पाथ आहे, जो जवळचा मार्ग आहे, जो अगदी शॉर्ट पाथ आहे, त्या पाथने काय करेल, ती इन्फॉर्मेशन सेंड करेल. त्यावेळी ते बघणार नाही की ती इन्फॉर्मेशन कुठला पाथ त्या ठिकाणी आहे, वेटिंग ज्या सगळ्या स्टेट आहेत. बरोबर आहे, एका आपण जेव्हा डेटा सेंड करत असतो तो वेगवेगळ्या रूटने जात असतो. मग एका रूटला जर ट्रॅफिक असेल तर ते दुसरा रूट त्या ठिकाणी सिलेक्ट करेल. हे कुणाचं काम आहे, सगळं बघायचं काम हे नेटवर्क लेअरचं आहे. बरोबर आहे, जर गाडी आपली एका रूटने जात असेल तर एका रूटला ट्रॅफिक असताना आपण दुसऱ्या रूटला त्या ठिकाणी काय करतो, गाडी त्या ठिकाणी टाकतो. बरोबर आहे, का टाकतो, जेणेकरून आपण फास्टेस्ट रूटने त्या ठिकाणी जाऊ किंवा शॉर्टेस्ट रूटने त्या ठिकाणी जाऊ. हे काम जे आहे सेम डेटा ट्रान्समिशनचं काम हे नेटवर्क लेअरमध्ये होतं. एका लोकेशनपासून दुसऱ्या लोकेशनला त्या ठिकाणी डिव्हाइस डेटा पाठवण्याचं. ओके, मग ह्यामध्ये वेगवेगळ्या टर्म्स आहेत, जसं की यांनी या ठिकाणी सांगितलं की हेडर आहे, ओके, राउटिंग आहे, लॉजिकल ॲड्रेस आहेत, मग IP ॲड्रेस वगैरे जे आहेत हे सगळे ह्यामध्ये नेटवर्क लेअरमध्ये असतात. त्यानंतर पॅकेट्स ही एक टर्म ह्यामध्ये आहे. पॅकेट्स म्हणजेच काय, तर पॅकेट्स म्हणजे स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा. ओके, हे लक्षात ठेवा, पॅकेट सारखं त्यानंतर पुढे येईल. पॅकेट म्हणजेच काय, पॅकेट सेंड करणं म्हणजेच काय, तर तुमचा स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा सेंड करणं म्हणजेच काय, पॅकेट सेंड करणं. ओके, त्या पॅकेटमध्ये काय असतं, तुमचा एक स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा त्या ठिकाणी असतो. त्यानंतर आहे ट्रान्सपोर्ट लेअर. Transport layer provides the services to application layer and takes services from network layer. ट्रान्सपोर्ट लेअर काय करतो, ही सर्व्हिसेस टू द ॲप्लिकेशन लेअर, ज्या सर्व्हिसेस आहेत त्या ॲप्लिकेशन लेअरला प्रोव्हाइड करतो
from the network layer. So the data in transport layer is referred as a segment. It is responsible for the end-to-end delivery of the complete message. The transport layer also provide the acknowledgement of the successful data transmission and retransmit the data if an error is found. तुमचा ॲक्च्युली जो डेटा सेंड होतो, ओके, एका डिव्हाइसपासून दुसऱ्या डिव्हाइसला तो प्रॉपर सेंड झालाय की नाही, सगळा डेटा आलाय की नाही, एरर फ्री आहे की नाही, हे सगळं ह्या ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये चेक केला जातं. नसेल तर तो रिट्रान्सपोर्ट केला जातो. त्या ठिकाणी जो काय मेसेज असेल, जो प्रॉपर मेसेज तो त्या ठिकाणी दिला जातो. मग थोडक्यात ट्रान्सपोर्ट लेअरचं काम काय, तर इट प्रोव्हाइड द ॲप्लिकेशन लेअर सर्व्हिस टू द ॲप्लिकेशन लेअर. जे काय तुमचा डेटा आला आहे तो ॲप्लिकेशन लेअरला पाठवणं, कुठून घेणं, तुमच्या नेटवर्क लेअरमधून तुमचा डेटा घेणं आणि नेटवर्क लेअरमधून घेतलेला डेटा ॲप्लिकेशन लेअरला पाठवायचं काम हा ट्रान्सपोर्ट लेअर करत असतो. मग त्या ॲप्लिकेशन लेअरला पाठवायचं का, तर ॲप्लिकेशन ही जी लेअर आहे ती मिडल लेवलची लेअर आहे. बरोबर. मिडल लेवलची म्हणजेच काय, OSI मॉडेलमधली मिडल लेअर. ज्या अगोदरच्या आपण पहिल्या 3 बघितल्या, लोवेस्ट फिजिकल बघितली, बरोबर आहे. त्याच्यानंतर ही नेटवर्क लेअर बघितली, त्याच्यानंतर ही जी डेटा लिंक लेअर बघितली. ह्या तिन्ही लेअर ज्या आहेत त्या हार्डवेअरशी रिगार्डिंग आहे. ओके. आता ही ट्रान्सपोर्ट लेअर जी आहे ती मिडल आहे, ती हार्डवेअरशी ना सॉफ्टवेअरशी. ती तुमचा जो डेटा आलेला आहे नेटवर्क लेअरमधून ते सगळे पॅकेट कुठं पाठवतं, ते पुढे पाठवतं, म्हणजेच तुम्हाला ॲप्लिकेशन लेअरला. सो ॲट सेंडर लेवल आणि रिसिव्हर लेवलला ह्या दोन्ही साईडला हे काय करत असतं, प्रॉपर वर्क करत असतं. ओके. त्यानंतर आहे जी आहे ती लेअर आहे सेशन लेअर. तुमचा जो डेटा आला आहे, ओके, मग ही लेअर काय करते, दिस लेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर एस्टॅब्लिशिंग कनेक्शन, मेंटेनन्स ऑफ सेशन्स, ऑथेंटिकेशन अँड ऑल्सो इन्श्युअर द सिक्युरिटी. जे डेटा आलं आहे ते सिक्युअरली पाठवणं, म्हणजे ऑथेंटिकेट आहे की नाही, ऑथेंटिकेट पर्सनकडे जाते की नाही, ते नेण्याचं काम हे सेशन लेअर करतं. काय, दिस लेअर हॅज जॉब ऑफ मेंटेनिंग प्रॉपर कम्युनिकेशन फॉर इस्टॅब्लिशिंग, मॅनेजिंग अँड टर्मिनेटिंग सेशन्स बिटवीन टू कम्प्युटर. दोन कम्प्युटरमध्ये तुमचं कनेक्शन बनवण्याचं काम, मॅनेज करायचं काम आणि टर्मिनेट करायचं काम, हे सगळं काम हे सेशन लेअर करत असते. त्या अगोदर ट्रान्सपोर्ट लेअर बघितलं तर ट्रान्सपोर्ट लेअरचं काम काय, सो दिस लेअर डिसाइड हाऊ मच इन्फॉर्मेशन शुड बी सेंड ॲट अ टाइम अँड प्रोव्हाइड रिलायबल प्रोसेस टू प्रोसेस द मेसेज डिलिव्हरी ऑफ एरर अँड एरर रिकव्हरी. म्हणजे तुमचा डेटा किती सेंड झाला पाहिजे हे सगळं ट्रान्सपोर्ट लेअरमध्ये केलं जातं. ट्रान्सपोर्ट लेअर डेटा थोडक्यात पास करते, सगळं चेक करून. सेशन लेअर तुमचं कनेक्शन मेंटेन करते. ओके, कनेक्शन्स मेंटेन करायचं काम, दोघांचं कम्युनिकेशन बनवायचं काम हे सेशन लेअर हे करत असतं. आणि ते बनवण्याबरोबर ते टर्मिनेट करायचं काम पण सेशन लेअरच करत असते. त्यानंतरची लेअर आहे ती आहे प्रेझेंटेशन लेअर. ओके, प्रेझेंटेशन लेअर काय करतं, तर प्रेझेंटेशन लेअर is also called as a translation layer. So the data from the application layer is extracted here and manipulated as per the required format and transport over the network. So the functions of presentation layer are translation, encryption, decryption and compression. आता हे जे प्रेझेंटेशन लेअर आहे, ती प्रेझेंटेशन लेअर काय करते, तुमची जी काय डेटा आहे तो डेटा तुमचा ट्रान्सलेट करायचं काम. म्हणजे इन दिस लेअर द ऑपरेटिंग सिस्टीम ऑपरेट विथ द डेटा. इट इन्क्लूड द ट्रान्सलेशन, इन्क्रिप्शन अँड कॉम्प्रेशन ऑफ डेटा. आलेल्या फॉर्मॅटमध्ये डेटा देण्याचं काम, जर तसं गरज असेल तर तो डेटा डिक्रिप्ट करायचं काम, डिक्रिप्टचं इन्क्रिप्ट करणं, इन्क्रिप्टचं डिक्रिप्ट करायचं काम. त्याबरोबर तुमचं कॉम्प्रेस करायचं काम, म्हणजे कॉम्प्रेस करणं कशासाठी, तुमचा जो आलेला फॉर्मॅट आहे त्या आलेल्या बिट्समध्येच तुमचं काय करणं, डेटा ट्रान्समिट करणं किंवा डेटा रिसिव्ह करणं किंवा सेंड करणं, हे काम प्रेझेंटेशन लेअर करत असतं. ओके, ह्याचं काम हे डेटा फ्रॉम द ॲप्लिकेशन लेअर, जे काय ॲप्लिकेशन लेअर मधला डेटा आहे किंवा ॲप्लिकेशन लेअरला जो काय डेटा पाठवायचा आहे तो डेटा जर पाठवत असाल तर तो प्रॉपर सिक्युरिटी वगैरे सगळी ही जी आहे ती ह्या प्रेझेंटेशन लेअरमध्ये केला. म्हणजे थोडक्यात प्रॉपर फॉर्मॅटमध्ये आहे की नाही, तो इन्क्रिप्ट असेल तर डिक्रिप्ट करणं, डिक्रिप्ट असेल तर इन्क्रिप्ट करणं, बरोबर आहे. प्लेन टेक्स्ट, सायफर टेक्स्ट आपण हा पॉईंट बघितलेला आहे सिक्युरिटी रिगार्डिंग. कॉम्प्रेस करणं, कॉम्प्रेशन, रिड्यूस द नंबर ऑफ बिट्स दॅट नीड टू ट्रान्समिट ओव्हर द नेटवर्क, हे सगळं काम ह्या प्रेझेंटेशन लेअरमध्ये केलं जातं. ही लेअर आहे, सेकंड लास्ट लेअर आहे. आणि त्यानंतर जी लेअर आहे ती ॲप्लिकेशन लेअर आहे. Application layer, this is the topmost layer of the OSI model which provides end user interaction and permits access to network resources. ही जी आहे ती सगळ्यात शेवटची लेअर आहे. ॲट द व्हेरी टॉप ऑफ द OSI रेफरन्स मॉडेल
stack of the layers, we find the application layer which is implemented by the network applications. So these applications produce the data which has to be transferred over the network, and this layer has also serve as a window for the application services to access the network and display the receive information to the user. ऍप्लिकेशन लेअर थोडक्यात सांगायचं झालं तर थोडक्यात तुमचं लास्टची जी काय लेअर आहे ज्यामध्ये तुम्ही डेटा ऍक्सेस करता, ज्यामध्ये डेटा तुम्ही बघता, ज्यामधून डेटा तुम्ही यूज करता, ती ऍप्लिकेशन लेअर. म्हणजेच कुठली लेअर, तर तुमचं जे काय ऍप्लिकेशन आहे. मग सपोज आता ह्या ठिकाणी आपण हे ब्राउझर यूज करतोय, ती आपली कुठली झाली लेअर? ऍप्लिकेशन लेअर झाली. ही शेवटची लेअर आहे, बरोबर आहे. ह्या ठिकाणी गिग्स फॉर गिग्स मधून मी काय केला, ह्या वेबसाईटमधून डेटा ऍक्सेस केला. मला डेटा दिसतोय, तो डेटा दिसतोय म्हणजेच काय मी डेटा हँडल करतोय, बरोबर आहे. तो कुठला लेअर आहे? ते ती ऍप्लिकेशन लेअर. मग ह्या ठिकाणी एक्झाम्पल सांगितलं बघा ऍप्लिकेशन लेअरचे. ब्राउझर्स आहे, स्काईप आहे, मेसेंजर आहे, म्हणजे जे काय आपण थोडक्यात यूज करतो ते सगळे ऍप्लिकेशन जे यूज करतो दॅट इज ऍप्लिकेशन लेअर असं बोललं तरी काय वावगं ठरणार नाही. सो दिस इज द ऍप्लिकेशन लेअर. ह्या लेअरमध्ये सगळे जे काय एंड आहे, ओके, किंवा टॉप मोस्ट लेअर असं आपण बोलू शकतो. सो ह्या 7 लेअर्स आहेत. त्या 7 पैकी सेम 4 ज्या लेअर्स आहेत त्या TCP IP मध्ये असतात. ओके, सो दिस इज द शॉर्ट इंट्रोडक्शन ऑफ द TCP IP. ठीक आहे, ह्याचं तुम्ही कंपॅरिझन ह्या ठिकाणी बघू शकता. आता त्यानंतरची जी काय टर्म आहे ती आहे पोर्ट म्हणजे काय किंवा हब म्हणजे काय. ओके, आता पोर्ट हे कशाला बोलतात? सो टू इनेबल कम्युनिकेशन बिटवीन द और विदिन द TCP IP स्टॅक टू फॅसिलिटेट कनेक्शन बिटवीन टू होस्ट मोस्ट वेल नोन ॲज द सर्व्हिसेस आर रन युनिव्हर्सली नोन ॲज पोर्ट्स. पोर्ट ही अशी टर्म आहे जी तुमचं कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा कनेक्शन करण्यासाठी जी काय फॅसिलिटी आहे, ओके, कनेक्शन जे तुमच्या किंवा ज्या दोन होस्टमध्ये, दोन कम्प्युटरमध्ये होईल, ते कनेक्शन होताना त्यामध्ये ते मेंटेन ठेवण्याचं काम किंवा ते क्रिएट करण्याचं काम ह्या पोर्ट्स थ्रू केलं जातं. ह्याची एक डेफिनेशन मी वाचलेली, दाखवतो आहे का, 2 मिनिटं मी सर्च करतो फक्त. इट इज यूज फॉर द कम्युनिकेशन एंड पॉईंट. बरोबर आहे, एंड पॉईंटला. आता थोडक्यात पोर्ट म्हणजे सांगायचं झालं तर थोडक्यात तुमचं एंड पॉईंट बरोबर आहे, ज्या थ्रू आपण काय करतो त्या ठिकाणी कम्युनिकेशन करतोय. ओके, म्हणजे सपोज माझं जर कनेक्शन करायचं आहे किंवा एखादा डेटा सेंड करायचा आहे, तर मी त्या जो डेटा जाणार आहे तो माझ्या पोर्टमधून दुसऱ्याच्या पोर्टला जाणार. म्हणजे आपण आपल्या जो एंड पॉईंट आहे त्या एंड पॉईंट दुसऱ्याचा जो काही स्टार्टिंग पॉईंट तिकडे जाईल किंवा पोर्टमध्ये जाईल. ओके, पोर्ट टू पोर्ट कम्युनिकेशन म्हणजे वन पोर्ट टू अनदर पोर्ट. जे काही कम्युनिकेशन होतं आपण डिव्हाइस थ्रू बोलतो, म्हणजेच काय, ते पोर्ट थ्रू होतं. ओके, वन पोर्ट टू अनदर पोर्ट. हे जे कनेक्शन असतं सगळं पोर्टमध्ये असतं. मग ह्यामध्ये व्हेरियस पोर्ट्स असतात, ते आपण जेव्हा प्रॅक्टिकल बघू तेव्हा समजेलच. पण प्रॅक्टिकलमध्ये तेव्हा सांगेल तुम्हाला की कसं पोर्ट आहे आणि ते कसं इस्टॅब्लिश केलं जातं. सो फायरवॉल इज अ बेस सम all their access control decision or the port information contained with the packet headers without universally known ports provider of services. So there are various ports are there, providers are there, services will need to inform each other. So proper ports to use, for example port 18 is for the HTTP. ओके, सो वेगवेगळे प्रोटोकॉल्स आहेत, त्या वेगवेगळ्या प्रोटोकॉलचे हे वेगवेगळे पोर्ट्स आहेत. ओके, मग वेगळे पोर्ट्स म्हणजे कुठले, तर आता सपोज HTTP हे प्रोटोकॉल आहे. मग HTTP थ्रू जर माझं कम्युनिकेशन होत असेल, तर HTTP थ्रू जर होत असेल तर मला 80 नंबरचा पोर्ट हा लागेल, म्हणजे प्रॉपर कम्युनिकेशन होईल. म्हणजे 80 टू 80 पासून 85 ला जाणार नाही किंवा 80 पासून 20 ह्या नंबरला जाणार नाही, कारण की ते वेगळे पोर्ट्स आहेत किंवा वेगळे त्यांना असाइन केलेला प्रोटोकॉल आहे. मग ह्या पोर्टला पर्टिक्युलर प्रोटोकॉल हे असाइन केलेले असतात. मग 80 नंबरसाठी HTTP आहे, 20 किंवा 21 साठी FTP आहे, 53 साठी DNS प्रोटोकॉल आहे, तो 53 ला आहे, पोर्टला आहे. त्यानंतर NTP जो 123 ला नेटवर्क टाइम प्रोटोकॉल आहे. मग हे सगळे जे प्रोटोकॉल, SMTP आहे 25 नंबरला. मग हे जे सगळे प्रोटोकॉल्स आहेत ते वेगवेगळ्या पोर्ट्सला आहेत. आणि जर SMTP थ्रू जर मी कम्युनिकेशन करत असेल तर ते 25 नंबरच्या पोर्टमध्येच जाईल. सपोज जर HTTP थ्रू जर मी कम्युनिकेशन करत असेल तर ते 18 नंबरच्या पोर्ट थ्रूच काय होईल, त्या ठिकाणी कम्युनिकेशन होईल. ओके, सो हा त्या पोर्टचा उपयोग आहे. सो द सोर्स पोर्ट इज नॉर्मल असाइन्ड सेमी रँडमली बाय TCP/IP or UDP प्रोसेस ऑन द सोर्स होस्ट.
थोडक्यात ही पोर्ट टर्म समजली असेल, नसेल समजली तर मला विचारा, मी परत एकदा आणखीन बेटर सांगेन. ठीक आहे. त्यानंतर जी टर्म आहे ती आहे हब. आता हब, राउटर, स्विचेस हे जे डिव्हाइस आहेत ते सगळ्या डिव्हाइसचं काम हे एकच आहे. सगळ्या डिव्हाइसचं काम हे एकच आहे. फक्त हे टर्म्स किंवा हे जे डिव्हाइस आहेत ते प्रत्येकाच्या गरजेनुसार त्या ठिकाणी यूज केले जातात. ओके, प्रत्येकाच्या गरजेनुसार तुम्हाला जसं गरज आहे त्यानुसार तुम्ही यूज करता. सगळ्यांचं काम हा डेटा ट्रान्समिट करणं हाच आहे, किंवा आलेला डेटा हा वेगवेगळ्या डिव्हाइसला पोहोचवणं हाच आहे. काम काय त्यांचं ते बघूया आपण. सो हब वेअर डम डिव्हाइसेस यूज टू सॉल्व द मोस्ट बेसिक कनेक्टिव्हिटी इश्यू, that how to connect more than two devices together. Okay, they transmitted packet between the device connected to them, and they function by retransmitting each and every packet received on port out through the or other ports. ह्यांचं काम काय, तर ह्यांचं काम एक जी इन्फॉर्मेशन येते किंवा एक जी इन्फॉर्मेशन येते किंवा एका डिव्हाइसला, ओके, एका डिव्हाइसवरती दोन किंवा त्यापेक्षा जास्त डिव्हाइस कसे कनेक्ट करता येतील, म्हणजेच कनेक्टिव्हिटी करता कशी येईल, कनेक्टिव्हिटीचा जो काही इश्यू आहे ती कसं करता येईल. मग आपण बघितलं आता पोर्ट किंवा हबचं एक्झाम्पल बघा. आता आपल्या इथे कम्प्युटर्स लॅबला आहेत, ते सगळ्यांना कनेक्शन आले ते एका हबमधून आलेलं आहे, एका स्विचमधून आलेलं आहे. मग त्या स्विचमध्ये कनेक्शन कुठून आलेलं आहे, तर जे काही इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांच्याकडनं जी काही इंटरनेटची केबल आली ती त्या राउटरमध्ये आपण बोलू किंवा त्या हबमध्ये आलेली आहे, बरोबर आहे. आणि त्यातून तुम्हाला ती सर्व्हिस काय आली त्या ठिकाणी प्रोव्हाइड झाली. बेस्ट एक्झाम्पल, आपल्या घरी जर वायफाय कनेक्शन असतं त्या ठिकाणी काय असतात, राउटर्स असतात, बरोबर आहे. मग ते राउटर काय करतात, ते राउटरला आपण वेगवेगळे डिव्हाइस वायफाय थ्रू काय कनेक्ट करतो. मग 5-6 मोबाईल आपल्या घरात सगळे 5-6 मोबाईल आपण त्या वायफायला कनेक्ट करतो. म्हणजेच काय आपण एका डिव्हाइसला बरेचसे डिव्हाइस काय करतोय, कनेक्ट करतोय, बरोबर आहे. मग हे जो इश्यू होता तो सगळा इश्यू ह्या राउटर्स हब मधून सॉल्व्ह करायचा. म्हणजे काय, एका डिव्हाइसला तुम्ही बरेचसे डिव्हाइस कनेक्ट करू शकता आणि ते डिव्हाइस थ्रू सगळी इन्फॉर्मेशन काय होऊ शकते, त्या ठिकाणी शेअर होऊ शकते. ओके, सो हे झालं थोडक्यात ह्यांचं काय काम आहे ते. तर हब्स आपण बोललं की ते काय करतं, डेटा ट्रान्समिट करायचं काम करतं. सो दिस क्रिएटेड स्कॅलेबिलिटी प्रॉब्लेम्स ऑर लेजेसी हाफ डिप्लेस इथरनेट सर्व्हिसेस. स्विचेसचं पण सेम काम आहे, वेअर डेव्हलप ओव्हरकम हिस्टॉरिकल परफॉर्मन्स ऑफ शॉर्ट कमिंग ऑफ हब्स अगोदर होते, त्याच्यावरती जे काय आणखीन इम्प्रूव्हमेंट झाले त्यानंतर स्विचेस आले. स्विचेसचं पण सेम काम, तुमचं वेगवेगळे काय करणं, इन्फॉर्मेशन डिव्हाइसला, बरेचसे डिव्हाइस काय करणं, कनेक्ट करणं एका डिव्हाइसला. सो द स्विचेस आर मोर इंटेलिजंट डिव्हाइस दॅट लर्न व्हेरियस मॅक ॲड्रेसेस. स्विचेसला काय केलं जातं, तर त्या ठिकाणी मॅक ॲड्रेस लर्न करता येतात. सो जेणेकरून तुमचा जो काय ट्रान्समिट केला जातो तो स्पेसिफिक ॲड्रेसच त्या ठिकाणी जातो. त्यानंतर राउटर्स ऑपरेट लेअर 3, दॅट इज नेटवर्क लेअरला हे काय करतात, काम केलं जातं. ज्यांचं पण जे काय काम आहे ते सेम आहे, की डेटा ट्रान्समिट करणं. मग त्यानंतर आहेत ते राउटिंग प्रोटोकॉल्स आहेत वेगवेगळे, ठीक आहे. त्यानंतर आहे नेटवर्क हार्डनिंग टर्म आहे. त्यामध्ये नेटवर्क हार्डनिंगची जी काय टर्म आहे, जी म्हणजेच काय सिक्युअर करणं नेटवर्क, ह्यामध्ये वेगवेगळे टर्म्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघू. आज आपण काय काय बघितलं, तर आज आपण पहिली गोष्ट म्हणजे नेटवर्क डिव्हाइस सिक्युरिटीचं इंट्रोडक्शन बघितलं. त्याच्यामध्ये मॅक ॲड्रेस काय, आय पी ॲड्रेस काय आणि ARP काय हे बघितलं. त्यानंतर TCP IP काय आहे, त्याच्या सगळ्या लेयर्स त्यांचं डिस्क्रिप्शन बघितलं. त्याच्यानंतर हब, राउटर आणि स्विच ह्यांचं काम काय हे बघितलं. आणि पोर्ट्स म्हणजे काय हे बघितलं. ह्यामध्ये जर कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारला तरी चालेल, ठीक आहे. अटेंडन्स ज्यांनी टाकला नाही त्यांनी अटेंडन्स चॅट बॉक्समध्ये टाका, ओके. आणि कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारा, ठीक आहे. बाकीचे जे पॉईंट्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू. काय क्वेश्चन असेल तर विचारला तरी चालेल, अदरवाईज लेफ्ट केला तरी चालेल.